नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनिअर श्वेता गायकवाडजी. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, की घर बनवणारी एक स्त्री असते. पण घर बनवणारी सुद्धा एक सिव्हिल इंजिनिअर स्त्री असेल, तर ती अतिशय उत्तमरित्या डिझाइन ते करू शकते किंवा त्यामध्ये सहभाग घेऊ शकते. कारण तिला माहिती असतं, की एक परिपूर्ण घर कशानं बनतं आणि त्या आहेत माझ्यासोबत आणि रेसिडेन्शियल आणि कमर्शियल अशा दोन्ही फ्रंटवर त्या अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्यामुळे त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे आणि एक स्त्री म्हणून या क्षेत्रात वावरताना काही अडचणी असतात का तो वावर जास्त सोपा असतो. या दोन्ही मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत, बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. तर आपण गप्पांना अर्थातच अशी सुरुवात करूया थोडीशी शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. ते म्हणजे तुमची शाळा कुठली हं. होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं म्हटलं नाही पाहिजे, पण पुरुषांची मक्तेदारी असलेलं हे थोडंसं क्षेत्र आहे, की ज्याच्यामध्ये पुरुषांचं प्रमाण किंवा मुलांचं प्रमाण जास्त आहे आणि अशा वेळेला घरनं जेव्हा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला जाण्यासाठी कुणाचा पाठिंबा होता, का तुम्हालाच वाटत होतं, हं, त्यामुळे तोही हं. प्रवास तुम्ही ऐकवला तरी आम्हाला आज जास्त आनंद आहे. काय सांगाल या सगळ्यावर? माझं शिक्षण म्हणजे प्रायमरी, सेकंडरी हे पिंपळगाव बसवंत येथे झालंय हं. आणि बाकी इंजिनिअरिंग कॉलेज आणि डिप्लोमा केलाय मी सिव्हिलमध्ये. तर ओके. दोघी नाशिकमध्ये. हं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक आणि मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. हं, हं. आणि इथे म्हणजे तसं पाहिलं टू बी ऑनेस्ट हे ॲक्सिडेंटल होतं माझं सिव्हिलमध्ये येणं. वाह! मला मुळात होतं ड्रॉइंगमध्ये वगैरे इंटरेस्ट होता. ओके, सो ओके. आय वॉज मोर ऑफ लाइक ॲनिमेशन क्या बात है! मध्ये जायचं मला बरं, होतं. बरं. बट त्या म्हणजे माझ्या ॲडमिशन किंवा त्या पिरियडमध्ये असं नाशिकमध्ये इतकं असं वाटत नव्हतं, की म्हणजे डेअरिंग करणं हं, हं, हं. डायरेक्ट हं, हं. नवीन फील्डमध्ये. बरोबर. सो जेव्हा माझे मार्क्स वगैरे चांगले होते, सो हं, हं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक इथे मी बघितलं ओके. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मोस्ट म्हणजे ड्रॉइंग हा पार्ट आहे. बरोबर. तर म्हणून मग मी इंटरेस्ट घेतला असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे वाह! लोकांचं असतं, की इंटरेस्ट असलेल्या फील्डमध्ये काम केल्यानंतर जास्त अगदीच. सक्सेसफुल होतात. पण मला असं वाटतंय, की मी फील्डमध्ये गेल्यानंतर मला जास्त इंटरेस्ट त्याच्यामध्ये यायला लागला. क्या बात है! सो मग दॅट्स हाऊ त्यामुळं आय असा एंटर्ड. तुमचा हा प्रवास आहे. पण मग मला शिक्षणापासून पण तर आणखीन एक प्रवास हवा आहे. म्हणजे शिक्षण झाल्यानंतर हं, पुन्हा सिव्हिल इंजिनिअर म्हणून जर करियर आता करायचं ठरवलंच आहे आणि आता तुम्हाला त्यात आवडही लागली हं, होती तोपर्यंत. तर मग सर्व्हिस प्रॅक्टिस तुम्ही कुठं केलीत? हं. आणि त्याच्यानंतर स्वतः आता जेव्हा वैयक्तिकरित्या काम करताय, तर तोही अनुभव कसा आहे? काय सांगाल? मी सुरुवात केली ती प्रायव्हेट सेक्टरमध्ये. हं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये अ, मी सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग घेतलं आणि मग त्याच्यानंतर मला रिअलाईज झालं, की वी कॅन अल्सो वर्क. सो माझं मोस्टली वर्क हे ना यूएस स्टँडर्डशी रिलेटेड होतं, म्हणजे ओके. प्रायव्हेट कंपनीमध्ये. बरोबर, तर जेव्हा लग्नानंतर मी माझ्या हसबँडसोबत जॉइन झाली, बरोबर. तेव्हा रिअलाईज झालं, की इथे पण आपण जास्त काम करू करू शकतो. शकतो. बरोबर आहे. सो तर आता मी त्यांच्यासोबतही त्यांच्यासोबत काम करू. करते मग ते काम. यूएस स्टँडर्ड बद्दलचं एक आम्हाला फक्त क्युरिओसिटी म्हणून हां. की काय फरक असतो बेसिक अगदी जर लेमॅनसाठी विचारला तर? बेसिक हां, म्हणजे असं म्हटलं तर खूपच तफावत आहे हं, हं. इंडियन आणि हो, यूएस यूएस स्टँडर्डमध्ये स्टँडर्डमध्ये. खूप तरी जास्त. त्यातलं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर? एक्झाम्पल झालं तर एक्झाम्पल आपण छोटंसं घेऊ, ड्रॉइंग्ज आहे. बरोबर आहे. आपल्याला इंडियामध्ये हं. जर बघितलं, आपल्याला खूप म्हणजे इल्लीगल आता शब्द हो, वापरतेय हो. मी, पण तोडफोड म्हणा हो, हो, किंवा हो. कन्स्ट्रक्शन, बरोबर, डिमॉलिशन ह्या गोष्टींना इतकं इम्पोर्टन्स नाही दिलं जात. बरोबर, म्हणजे नवीन जर तुम्हाला रिनोव्हेशन करायचंय, डोळे झाकून तुम्ही बरोबर. म्हणजे ती करू गोष्ट शकतो. डिमॉलिश करणार, तिथे नवीन स्ट्रक्चर उभं करणार. पण तीच गोष्ट मला यूएसची का आवडते? तुम्हाला एक वॉल जरी तुम्हाला डिमॉलिश करायची असेल, तर त्यासाठी ते पूर्ण ड्रॉइंग सेट बनवणार, अप्रूव्हल घेणार आणि मगच प्रोसेस पुढे करणार. आणि त्याच्याने म्हणजे मला वाटतं टाउन प्लॅनिंगमध्ये पण खूप हेल्प होते. कारण हेल्प होतं. आपल्याकडे जर बघितलं, रोड आणि बिल्डिंगचं इतकं कॉम्बिनेशन बसत नाही. बरोबर, बरोबर. कारण रोड तुम्ही जर बघितले, रोडच्या साइडला तुम्ही बिल्डिंग जरी बघितल्या, बिल्डिंगवरती इतके बोर्ड्स लावलेले असतात, हं, तर हं. त्या बिल्डिंग म्हणजे विचित्र दिसतात. बरोबर. तर त्या गोष्टी तिकडे खूपच म्हणजे बोर्ड लावायचं म्हणजे सायनेजसाठी सुद्धा ड्रॉइंग्ज आहेत त्यांच्याकडे. ओके. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा अप्रूव्हल घेणं खूप गरजेचं आहे. गरजेचं. बरं. तर ह्या गोष्टी म्हणजे हा मोठा डिफरन्स मला जाणवतो. हां. दुसरं आता तुम्ही या क्षेत्रात जेव्हा काम करायला सुरुवात केली, मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं, की एका स्त्रीचा वावर त्या घरामध्ये जास्त असतो. रेसिडेन्शियल हं, प्रोजेक्टबद्दल बोलतोय आणि त्यामुळे तिच्या अर्थातच काही अपेक्षा असतात, की माझं घर असं असलं पाहिजे, हं. किचन इथं, हॉल इथं. तर जेव्हा स्त्री म्हणून जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा अशा त्यांच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट घेऊन, समजून त्यावर सोल्युशन देणे, या प्रोसेसबद्दल तुम्हाला काय वाटतं?
आता तसं ते गंमतच आहे, कारण आम्ही साईटवरती व्हिजिटला जेव्हा जाणार हम्म, कुठे काय, हम्म, तर आम्ही व्हिजिट गेल्यानंतर साहजिकच लक्षात येतं की किचन मध्ये किती स्पेस पाहिजे. बरोबर. तर ह्या गोष्टी मला वाटतं ॲज अ फिमेल मी जास्त म्हणजे ओळखू शकते. सांगू शकते. बरोबर, बरोबर. दुसरं आणखीन एक मला याच्यातला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे की मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे की तुम्ही नाशिकच्याच आहात मूळच्या आणि इथे आता काम करताय आणि एक महिला म्हणून एक कायम एक वेगळा विचार असतो. तर मग नाशिक जिल्ह्याबद्दल आता हाच जर विचार करायचा झाला एक इंजिनिअर म्हणून, तर तुम्हाला काय वाटतं की नाशिक जिल्ह्यामध्ये आता कुठल्या अशा डेव्हलपमेंटच्या गोष्टी हव्यात? एक स्त्रीच्या अँगलनं, एक सिव्हिल इंजिनिअरच्या अँगलनं, की ज्या क्षेत्रावर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे, एक सर्वांगीण विकासासाठी. कारण यूएस स्टँडर्डचा पण तुम्ही उल्लेख केलात मगाशी टाउन प्लॅनिंगमध्ये. तर त्या सगळ्यांच्या अँगलनं तुम्हाला काय वाटतंय? आता ह्यात ना खरं तर स्त्री किंवा पुरुष असं काही वाटत नाही मला, कारण डेव्हलपमेंट ही ना घरापासून होते असं मला वाटतं. बरोबर. कारण आता पर्सनली आम्ही ज्या एरियात राहतो तिथे भरपूर आहेत गोष्टी, रोड आहे, ड्रेनेज, ह्या गोष्टींवरती गोष्टी बाहेर येतात त्या फक्त बोलण्यातून. बरोबर. पण ती जर सुरुवात घरातून केली, तर जसं तुम्ही म्हटले ऍज अ स्त्री, तर घरातून आता घरात राहतानाच आपण आपल्या घरातला कचरा, ह्या गोष्टी म्हणजे आहे गोष्ट खूप छोटी, पण ह्या गोष्टी आपण जेव्हा सुरुवात करतो घरापासून, तर मला वाटतं ते पुढे पूर्ण सोसायटीला पण ते कामात येणार. बरोबर, बरोबर आहे. तर फक्त म्हणजे बोलून किंवा काय म्हणतात मेसेज टाकून की का होत नाहीये गोष्टी, मला वाटतं हे होणार नाही. प्रत्येकाने सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. बरोबर. बरोबर तुम्ही आणि म्हणाला त्याप्रमाणे कचरा हा एक आपण महत्त्वाचा मुद्दा मानू, कारण ती भविष्यातली खूप मोठी हो. अडचण ठरणार आहे. तर त्याचा सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. पण याच्यातनं मग प्रशासन आणि लोकसहभाग या दोघातनं आपण काय करू शकतो असं तुम्हाला वाटतं? काय महत्त्वाची पावलं आत्ता उचलू शकतो या कचऱ्याच्या समस्येवर? आता खूप मोठ्या विषयामध्ये जाण्यापेक्षा हो. मला वाटतं म्हणजे प्रशासनाने एवढ्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज म्हणजे पडली नाही पाहिजे, कारण ह्या बेसिक गोष्टी आहे. बेसिक बरोबर. गोष्टी म्हणजे तुमच्या याच्यातच पाहिजे, ते रुल्स मध्येच पाहिजे की कचरा झालाच पाहिजे झालंच पाहिजे. व्यवस्थापन. बरोबर, तर बरोबर. ह्याच्यासाठी वेगळे पावलं उचलायचे किंवा काहीतरी नवीन रूल काढायचा, मला नाही वाटत त्याची गरज वाटली आहे. पाहिजे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये सिमेंट आणि स्टील हा नेहमी 2 महत्त्वाचे घटक असतात. तर मग स्टील निवडताना तुम्हाला काय वाटतं? काय पॅरामीटर स्टीलमध्ये चांगले असावेत? अर्थातच स्ट्रेंथ. ओके. साईट वरती स्टील आल्यानंतर मला वाटतं इंजिनियरने पण ते बघितलं पाहिजे की करोजन आहे का, किंवा स्टील आल्यानंतर मला वाटतं अजून एक पॉइंट ऍड करायला वाटतो. नक्कीच. साईट वरती स्टोरेज हो, हो. जे आहे तर ते कसं आहे, कारण बरेचदा साईट वरती आल्यानंतर पाण्याशी कॉन्टॅक्ट किंवा डर्ट ह्या बरोबर. गोष्टींमुळे स्टील तिथे बरेच दिवस पडून राहिले, बरोबर. त्याने पण होऊ शकतं होऊ शकतं. खराब. करोजन होऊ शकतं त्यामध्ये. तर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. वाह! दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलं होतं का कुठल्या प्रोजेक्टवर आपल्या? आणि हो. कसा आहे तुमचा अनुभव आयकॉन्सबद्दल? आयकॉन स्टील आम्ही यूज केलंय बऱ्याच ओके. प्रोजेक्टमध्ये. सर्व्हिस चांगली आहे आणि अवेलेबिलिटी त्यांची आहे बेटर. आणि पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमधल्या डिझायनिंग प्रोजेक्टमधला तुमचा आवडतीचा सगळ्यात प्रोजेक्ट कुठला, जो कायम आठवणीत राहील आणि जो काहीतरी विशेषत्वानं कायम लक्षात राहील असा प्रोजेक्ट, आणि त्याची काय विशेषता आहे? एक प्रोजेक्ट आहे, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे, तो गावाकडे आहे. तो मी पहिल्यांदा पूर्ण A to Z असं ड्रॉइंग पहिल्यापासून बनवण्यात क्या बात आहे. हेल्प केली. सो बरं. तो जरा आहे जवळचा. पण काय त्याच्यात वेगळं होतं किंवा असं काही त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न? वेगळं म्हणण्यापेक्षा मी सगळं स्वतः पहिल्यांदा केलं होतं, अच्छा, त्याच्यामुळे त्यामुळे तो तो स्पेशल आहे. अनुभव स्पेशल आहे. हो. बरोबर. आणि म्हणजे क्लायंटशी डील करणं कसं, ते तिथून सुरुवात झाली असं. बरोबर, बरोबर. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रामध्ये खरं तर दुर्दैवानं महिलांचं प्रमाण फार कमी आहे. पण तुमच्यासारख्या आता महिला पुढे येतात, ज्या सिव्हिल इंजिनिअर सारख्या क्षेत्रात आपलं नाव उमटवतात. तर मग अशाच ज्या तुमच्या काय म्हणू ज्युनियर्स अशा काही येतात किंवा मैत्रिणी येत असतील पुढच्या, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? मग अजून पण म्हणजे अनफॉर्च्युनेटली आहे असं हो, की हो. खूप आहे डिफरन्स. कारण साईट वरती गेल्यानंतर फिमेल इंजिनियर आणि मेल इंजिनियर यांचा इन्स्ट्रक्शन ऐकणं हे लेबर लोकांकडनं खूप डिफरन्स पडतो बरोबर. असं जाणवलंय. पण म्हणजे लकीली आता मला खूप चांगला सपोर्ट आहे माझ्या बरोबर. घरातनं, माझ्या हजबंडचा. बरोबर. सो मला वाटतं की मुलींनी असं सपोर्टची वाट नाही पाहिली पाहिजे, पण तरी सुद्धा सगळ्यांना, मी फक्त मुलींनाच नाही पण सगळ्यांनाच एक आवाहन करते की तुमच्या घरात मुलगी सिव्हिल इंजिनियर असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, तिला तेवढा सपोर्ट द्या, तर नक्कीच काहीतरी चांगलं होईल. क्या बात.
सो या होत्या इंजिनियर श्वेता गायकवाड. आणि आपण नेहमी असं म्हणतो की आता महिला अंतराळापर्यंत पोहोचलेल्या आहेत, मेट्रो विमान सगळीकडे पोहोचलेले आहेत. मात्र जमिनीवर जे घर बांधणार आहे तर त्याच्यामधल्या सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये अजूनही महिलांचं प्रमाण अत्यल्प आहे. मात्र तुम्ही या क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने, या क्षेत्रामध्ये खरंच खूप मोठ्या संधी आहेत. आणि मी पुन्हा म्हणलं तसं त्याप्रमाणे त्या घराच्या निर्मितीमध्ये जर निर्मिती प्रक्रियेपासून जर एखादी महिला असेल तर ते घर घर सर्वोत्तम आणि परिपूर्ण बनण्यासाठी तुमचा फार महत्त्वाचा वाटा आणि योगदान या क्षेत्रामध्ये कायम राहील. आणि अर्थात देश निर्मितीमध्ये सुद्धा तुमचा वाटा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या क्षेत्रामध्ये या. पुन्हा एकदा आपले नक्कीच. मनापासून आभार थँक्यू. की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्यातून घडावी. याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.